म्हणून तर म्हटलं कधी लाभाची तुम्हाला आपल्याला चांगला माहोल करायचा आहे ना. तेव्हा मी काय म्हणतो, अहो तुमच्याच हातात राहील ना आपले सगळे सूत्र. एकदा निवडून आल्यावर तुम्हालाच फायदा होणार आहे माझ्या बरं. म्हणून म्हणतो जरा पैशाची मदत करा आपल्याला. मी व्याज देतो ना वाटलं शेकरी. सांग आता व्याज देतो म्हणते. याच्याकडून का मुद्दल काढणंच मुश्किल आहे. ते हे व्याज कधी देईल? एक तर आपलं शावकारीचं लायसन बी नाही आला आणखी. लायसन आलं असतं तर मग आपल्याला भांडता तरी येते. नाही कसं आहे माहिती का शिवलाल, आपल्याला माय पैसे या सगळ्या सोयाबीन मध्ये गुतले ना. आणि हे आता शिकायला पडत नाही. आता कसं आहे माहिती का, भाव वाढणार आहे पुढे. आता जिंकलं तर नुकसान होते का आपलं. सध्याचे तू संघटनेकडून इकडून तिकडून मदत करून घे. इकडून तिकडून घे पाय जरसा. नंतर मग पाहता येते कमी पडले तर मग पाहू आपण नंतर. काय सांगा कोणती लाभजिले आता. हे संघटनेने मदत केली त्याच्यावरच हे का तर मुंबईला जाऊन आलो. हे का तर ॲश चालू आहे माझ्या आता. आता खर्च करण्यात ते पैसा गेला ना सगळा. आता परत आणखी संघटनेवाले लगेच मागता येते का? नाही, बुड्याजवळ पैसा आहे भरपूर. फक्त धुकधुक करत असेल त्याला वाटते शिवलाल देते का नाही देत. काय राजू कंदिला बाबूजी, पैसे तर पाहिजे आपल्याला इलेक्शनसाठी. मग काय करा, कुठून दुसरा काय पर्याय तुम्हाला सांगा बरं तुझ्या हिशोबाने. मी काय म्हणतो शिवलाल, एक काम कर तू. येरे तू जिल्हा परिषदला उभा राहू राहिला का नाही, मग पंचायत समितीला आपल्याला त्या लाईन पाटलाला घे ना. लाईन पाटलाला उभं राहा म्हणा. ते जर उभे राहिले का नाही तुला टेन्शनच नाही ना रे. टेन्शन नाही ना. ते पैसा लावते मग काही टेन्शनच नाही तुले. हो, तू म्हणता ते बरोबर आहे कंदिला बाबूजी. पण कसं आहे माहिती आहे का, या बबनले मी उभं राहा म्हटलं होतं ना. बबनले म्हटलं होतं तू उभा राहा म्हटलं होतं पंचायत समितीले. मी जिल्हा परिषदेला राहतो. त्याच्यानं ते खुश झाला होता. आता जर मग आता आपण जर मग त्याला नाही म्हटलं तर मग नाराज होईल ना ते. एक तर तिकडे खादुड्याच्या तिकडे गेला तर मग आपलं सगळं बिचकल ना मग काम. ते खादुड्याच्या तिकडल्या कशा खबरा भेटायच्या आपल्याला तर भेटणार नाही ना. शिवलाल ते बबनचं जाऊ दे. बबन मी समजावलं वाटलं शेकपरी. सांगता येते ते आता तुझ्या सोबतीच होय ना. ते ऐकत नाही गेलं तो आम्हाला ना. त्याला आपण सांगू समजावून बरोबर पद्धतशीर काय आहे काय नाही ते. कसं आहे माहिती का, आपल्याला पैशाची जरूरत आहे ना. पैसा मेन पाहिजे ना. पैसा जर असला तर सगळं पुढचं काम होईल. पैसेच नसले तर मग तू काय करशील पुढे. त्याच्यानं तू काय कर माहिती का, लाईन पाटलालेच घे. बबनले सांगू आपण. हो गड्या, तू म्हणता ते बरोबर आहे. कारण की पैशाच आपल्याला मेन आहे. आणि खादुड्याच्या खबरा काय आपल्याला कुठून ना कुठून भेटतेच. पण मी काय म्हणतो, लाईन पाटील तयार झाले पाहिजे ना. नाही तर लाईन पाटला तुम्हाला माहिती आहे कसं आहे, बाबाला विचार लागते ना असं करत असं. बाबाला विचारल्याशिवाय ते काही करत नाही. ते तयार झाले पाहिजे. फोन लावून पाहिजे त्याले. लाईन पाटलाला फोन लावून पाय काय म्हणते काय नाही. आपल्या अंदाज येते मग त्याचा. मग आपल्याला पुढचं काय ते पाहतायचे बोलता येते त्यासोबत बरोबर. पाय तू बा फोन लावून आता. घरी आहे का नाही का माहिती. पाय ना मग फोन लागते का पाय. लागला बाबाजी फोन. शिवलाल भाऊ कसा काय फोन लावला गड्या. बोला शिवलाल भाऊ, काय म्हणत होते. हो पाटील, कुठं म्हटलं तुम्ही. घरी आ का. इकडे वावरात आलतो बा. हे गहू पेरला तर त्याला पाणी देणं चालू आहे. ते सदानंद आलता ते पाणी देऊ राहिला तर मग मी आलो इकडे चक्कर माराले. इथं वावरात. काय म्हणत होते, काय काम आहे का. काम म्हणजे काम आहे म्हणूनच तर तुम्हाला लावला राजू फोन. आपले माणसं राजू तुम्ही वावराने फिरता का तिकडं. नाही आता वावराने याच लागणार ना आपल्याला. कास्तकार माणसं राजू आपण, एवढी मोठी शेती आहे आपली. तर मग वावरात नाही या लागणार तर काय मग. नाही, वावर गिवर सांभाळा तुम्ही, त्याचं नाही टेन्शन. पण मी काय म्हणत होतो, एक जरा काम होतं अर्जंट. काय तुमच्या फायद्याचं काम आहे जरासं. तुम्ही येता का तिकडं कंदिलाबाची येता का. आता कुठं वावरात म्हणजे टाइम लागू राहिला तुम्हाला का येता लगेच. नाही आता काही थांबाची गरज नाही आहे. हे पाणी देऊ राहिला सदानंद. येतो ना मी. कुठं कंदिलाबाची इथे यायचं आहे का. हो या ना, कंदिलाबाची इथे या. नाही तर मग इथं आपल्या घरी आले तरी चालते. तुम्ही या फक्त. घरी आले की मला फक्त फोन करा. नाही तर आम्ही येतो तुमच्या घरी. काय होतं पण काही अर्जंट काम आहे का. काय म्हणजे सांग ना सांगा ना. हो पाटील, असं फोनवर नाही सांगता येत. तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. हे गोष्ट इकडे तिकडे लीक नसते करता येत. तुम्ही आता घरी तुम्ही आले की मी सांगतो सविस्तर तुम्हाला. बरं ठीक आहे, आलोच मी आता 5 मिनिटात आलो लगेच. ना तू चालू दे तुझ्या पाणी दे ना. पाणी गिनी झालं हे देऊन झालं सगळं सऱ्या झाल्या ओल्या की येतो मग घरी. बरं ठीक आहे. बाबा नाही दिसू राहिलो पाटील. कुठे गेले बाबा. बाबा ते तिथं आपल्या दत्त मंदिरात सप्ताह चालू आहे ना. भागवताचा सप्ताह चालू आहे. तर तिथं गेले होते ऐकायले. आता येतीलच थोड्या वेळात घरी. आम्हाला माहित आहे ना म्हणा घरी नाही म्हणून बाबा. म्हणून आलो आम्ही इथं. नाही तर इथं काय आलो असतो तुला तिकडे नसतं बोलावलं. मी काय म्हणतो पाटील, तुमच्या फायद्याची एक गोष्ट आहे. आता आम्ही ठरवलं होतं की बा बबनले पंचायत समितीवर उभं करा आणि मी जिल्हा परिषदेला राहून राहिलो होतो. पण कसं आहे माहिती आहे का, बबनचं तर तुम्हाला माहित आहे. ते बायकोला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नाही. घराच्या बाहेर तरी निघते का ते बायकोला विचारल्याशिवाय. आणि असा माणूस मग राजकारणात पाहिजे का, जमते का. म्हणून मग मला कंदिलाबाजीने सांगितलं, अरे म्हणते आपल्या लाईन पाटील आहे ना. लाईन पाटील तर 1 नंबर माणूस आहे. आणि एक तर राजू तुम्हाला राजू या पंचकोशीत कोणी ओळखणार नाही असं नाहीच ना. 1 नंबर मनमिळावू माणूस आहे राजू. म्हणून मी विचार केला की म्हटलं लाईन पाटलाला उभं केलं तर मग 1 नंबर होईल काम. तर मी विचार केला की गावात कोणी आहे का, तर तुमच्यासारखा एकही माणूस नाही सापडला ना मला. तरुण आणि तळपदार आणि दुसऱ्याच्या हितासाठी जरा झटणारा असा माणूस तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही ना.
म्हणून म्हटलं पा म्हटलं तुम्ही मग उभे राहाल तर. नाही उभं राहिले काय नाही शिवलाल भाऊ, पण मला बाबाला विचार लागला राजो. हा बाबाला विचारतो मग सांगतो तुम्हाला. काय राजू लाने पाटील, हा आता लहान राहिले का तुम्ही? काय कोणती गोष्ट राजू बाबाला विचार लागल करता? आणि अशा कामासाठी बाबा का तुम्हाला का नाही म्हणणार आहे का? हा बाबाला उलट समजावून सांगा तुम्ही. हा म्हणा आपल्याला म्हणा दुसऱ्याचं हित करायचं आहे, जरा समजा कसं आहे चार चौघाचं आपल्याला याच्यातून भलं करता येते. हा दुसरा जर माणूस असला हे खादोडे गिदोडे सारखा असला माणूस तर ते सगळं आपल्या गावात लुटून नेणार ना. हा गावाचं काही भलं करू शकते का ते? आपल्या गावातला माणूसला तर काही टेन्शन नाही राहत. हो तुमचं बरोबर आहे, मी सांगतो ना बाबाला समजावून सांगतो वाटलं शकत तसं बरोबर पद्धतशीर. हा मग बाबांनी हो म्हटलं की मग टेन्शन नाही आपल्याला, एकदा विचारू द्या फक्त मला. शिवलाने किती जोर लावला तरी ते लाने पाटील बाबाला विचारायचं काहीच करत नाही ना. ते विचारल बाबाले तेव्हा कधी हो म्हणत. बरं मी काय म्हणतो शिवलाल, ते जाऊ दे ना विचाराल ना बाबाले, बाबाला विचारतील ते सांगतील बरोबर लाने पाटील. मग संध्याकाळी सांगतील आपल्याला. पाहू ना मग आपण संध्याकाळी समजतेच. आणि तसंही काही नाही, मोठे पाटील बी काही नाही म्हणत नाही. पद्धतशीर सांगितलं का नाही तर मोठे पाटील बी नाही म्हणणार नाही त्याले. आणि मोठे पाटला नाही जरी म्हटलं तरी टेन्शन नाही ना. लाईन पाटील सपोर्ट करतील तुले. उभे जरी नाही राहिले तरी ते तुला पूर्ण सपोर्ट करतील, ते तुझ्यासोबतच राहतील. काय टेन्शन नको घेऊ. हो शिवलाल भाऊ काय टेन्शन नका घेऊ. कधी प्रचाराला कुठेही लागलं तरी मी येत जातो तुमच्यासोबत. काय टेन्शन नका घेऊ. काय सांगावं येईल आता? प्रचाराला तर 1000 माणसं आहे माझं उभे. मला फक्त पैशाची गरज आहे ना, पैसा लावणारा माणूस पाहिजे ना. आता हे उभा राहिला तरच पैसा लावल. नाही तर पैसा लावते का, हे काढते का घरातून पैसा? हे बाबा विचारल्याशिवाय तर 1 रुपया खर्चत नाही. काय हरकत नाही लाने पाटील. तुम्ही विचारा, पण बाबाला सांगा समजावून पद्धतशीर. मला उभं राहायचं म्हणजे राहायचं, जरासं हट्ट करायचं ना. आपल्याला काय चांगलंच करायचं नाही लोकांचं. आपण का राजकारण म्हणून चाललो का त्याच्यात? आपल्याला समाजकारण करायचं आहे. समाजाचं भलं करायचं आहे. या खादोडे सारख्याचं माणसाले आपल्या गावात येऊ द्यायचं नाही ना आपल्याला. ते जर एकदा येणं चालू झालं की मग आपल्या गावाला नको नको कराल ना ते. ते त्याला म्हणून दूर ठेवायचं आहे आपल्या गावापासून. म्हणून आपल्याला उभं राहायचं आहे खरंच. ते खादोडे जर निवडून आला तर आपल्या गावातले एकाला तरी घरकुल भेट देते का ते? आपल्या गावातला माणूस असला तर सगळ्याला आपल्याला घरकुल बरोबर देता येते, सगळ्या योजना आणता येते आपल्या गावात. नाही ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला माया लय दिवसाचा विचार होता ना काहीतरी करायचं भाऊ आपल्याला. आता म्हणून आता तुम्ही म्हटलं माझ्या डोक्यात टाकलं का नाही? माझ्या डोक्यात घुसलं बरोबर. उभं राहायचंच आपल्याला. मी फक्त बाबाला सांगतो. बाबाला सांगितलं की मग होते आपलं बरोबर. कसं आहे माहिती आहे का, बाबानं हो म्हटलं की आपल्याला कसं बाबाला पैसे मागता येते. तसे मग पैसे मागता येईल का आपल्याला? बरं ठीक आहे ना, तुम्ही बाबाला संध्याकाळी विचारून घ्या आणि मला सांगा फक्त लवकर. लवकरात लवकर निर्णय घ्या पण. पटकन होत आला पाहिजे तुमचा निर्णय बरं. कारण आता काय आपल्याकडे काही दिवस नाही राहिले जास्त. काय हरकत नाही ना. बरं ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला संध्याकाळी. बरं चला बा मंडळी, पाहू आता लाईनी पाठी उभं राहते का नाही ते. कारण कसं आहे माहिती का, ते बाबाला विचारल्याशिवाय तर काही करणार नाही. त्याच्या बाबानं हो म्हटलं तर राहतील. आणि आपल्याला कसं आहे माहिती का, लाईनी पाठी उभे राहिले तर आपल्याला पैसा भेटल. नाही तर मग आता दुसरीकडून पैसा कोणी आणावं मग आपण. पण करू काय ना काय ते कुठे कुठे जुगाड करायचं आपल्याला. पाहू आता काय होते ते पुढे. बरं चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा बरं नक्की. आणि लाईक करायला विसरू नका. आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे श्रीकुमार भाऊ लांजेवार, गोकुल भाऊ चव्हाण, गौरव भाऊ ठाकरे, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.